भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग, पावलो हे संग सुखयाचे, सुखामा झाले धरिता याचा संग, पळाले उद्वेग सांडोनिया, तुका म्हणे सुख बहु झाले जीवा, घडलिया सेवा विठोबाची, सुखामा झाले धरिता याचा संग, पळाले उद्वेग सांडोनिया। नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, विठाला 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 विठाला, हरे हरे विठाला 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 विठाला, टाळे वाजवा भजन करा विठाला विठाला टाळे वाजवा भजन करा विठाला 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 भक्ती आम्ही केली, भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग, पावलो हे संग सुखयाचे। ऐका विको बंद करा। वैराग्यांचे महामेरू ज्ञानियांचे कल्पतरू, साधकांचे जगद्गुरु इह लोकातीन तारू, चैतन्याचा चितकळा, वैराग्यांचा पुतळा, भक्तीचा जिव्हाळा आणि प्रेमाचा मळा असणारे आमचे श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज। आजच्या अभंगामध्ये तुकाराम महाराज बोलले, आम्ही भक्ती केली, नामस्मरण केलं आणि त्याचा परिणाम काय झाला, आम्हाला सुख प्राप्त झालं, आनंद प्राप्त झाला, समाधान प्राप्त झालं, किंबहुना पांडुरंगाचं दर्शन झालं। तद्वत पावन पवित्र आणि सुंदर आपल्या या सातवना गावामध्ये चाललेला अखंड आणि सुद्धा काकडा भजन, 12 महिने काकडा भजन, ज्ञानेश्वरी पारायण, रामकथा, हरिपाठ आणि आज दुसऱ्या दिवसाची सेवा सर्व गावकऱ्याच्या वतीनं ही माझ्या छोट्याशा बालकाकडे आलेली आहे। त्यानिमित्तानं सर्व जमलेल्या आमच्या बहिणी, अण्णा, काका, मामा उपस्थित आहेत। विशेष उपस्थिती या ठिकाणी उपस्थित आहेत। या ठिकाणी आमचे महाराज, या ठिकाणी चंद्रकांत महाराज उपस्थित आहेत, आमचे बाबा आहेत, युवा कीर्तनकार गावातलं वैभव योगेश महाराज आका त्या ठिकाणी उपस्थित आहेत, वरच्या सातवण्याचे आमचे बिडवे महाराज उपस्थित आहेत, तरुण बांधव आहेत, महाराष्ट्रभर ज्यांचं नाव आहे संगीत विशारद, तालबद्ध गाणं, भावप्रधान गाणं, या ठिकाणी काकडे महाराज म्हणजे शिवाजी महाराज काकडे बाबा उपस्थित आहेत, त्यांना धन्यवाद। त्याच प्रकारचं गोड गाणं, भावप्रधान गाणं, शब्दावर स्वराचं नियंत्रण ठेवून आमचे हरिभक्तपरायण संजयजी महाराज फोकेसर या ठिकाणी उपस्थित आहेत। अगदी समोरचे महाराज गोविंद महाराज आहेत, गावात ते परिचित, अगदी इथं एक चोपदार आहेत, बाजूला एक चोपदार आहेत, विनेकरी आहेत, साऊंड सिस्टीम अशा हॉलमध्ये सुद्धा एक नंबरची साऊंड सिस्टीम आहे। मला तर वाटायला जाताना सगळं कीर्तनाचं पाकिट तेलात देऊन जावं, मधलं काढून घेऊन। आणि अगदी या ठिकाणी महाराष्ट्र ज्यांनी गाजवला, कॅसेटी वाजवल्या, तबला सम्राट, पकवास सम्राट आमचे दाजी असणारे गणेशजी महाराज टाके या ठिकाणी उपस्थित गुरुजी आहेत। आणि उगवता सूर्य
पक्वादाची लपक आपण आताच ऐकलेले आमचे माऊली दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण सगळे मिळून पांडुरंगाची सेवा करू. विठाला विठाला गोड आपल्याला चिंतन ऐकायचं आहे. सुंदर आपल्या गावातलं मंदिर आहे. मंगलता, दिव्यता आणि भव्यता असं मंदिर मला वाटतंय परतूर तालुक्यामध्ये हे आपलं मंदिर आहे बरं का. सुंदर मारुतीरायांचं मंदिर आहे. आणि खरंच आहे, स्वर कमी करा. मारुतीराय म्हणजे कोण आहेत? यश थोरविला मारुती आणि बिभीषण केला लंकापती. यश देण्याचं काम, उचलायचं काम, मोठं करण्याचं काम जर कोण करीत असते तर त्यांचं नाव आहे मारुतीराय, बजरंगबली. एकच सांगतो जाता जाता, ऐका. पानी में डूबो तो मृत्यू निश्चित है, भक्ति में डूबो तो मुक्ति निश्चित है. दुनिया रचाने वाले को भगवान कहते हैं और सब संकट हारने वाले को मेरे बजरंगबली कहते हैं. आणि हे बजरंगबलीचं भव्य आणि दिव्य मंदिर आहे. आणि गोड आपल्याला चिंतन ऐकायचे. जे तुकोबारायांना सुख प्राप्त झालं, आनंद प्राप्त झाला, किंबहुना पांडुरंगाचं दर्शन झालं. त्या कोणत्या साधनेनं झालं? या ठिकाणी किशोरदाजी उपस्थित, त्यांना धन्यवाद. भक्ती केली असं आहे. गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत सगळ्या माणसांच्या 3 इच्छा असतात. किती इच्छा आहेत नाना? 3 इच्छा आहेत. कोणत्या कोणत्या? मी अमर, माझा आवाज कमी करा. मी अमर असावं 1, मी ज्ञानी असावं 2, आणि माझं जीवन सुखी असावं 3. काय काय असावं? मी अमर असावं 1, मी सर्वज्ञ ज्ञानी असावं 2, आणि झोपड्यात असू द्या, शेरमध्ये असू द्या, शेतामध्ये असू द्या, मी सुखी असावं 3. आणि 3 गोष्टी कोणाला आवडत नाहीत. कोणत्या कोणत्या? मला मरण यावं 1, मी अज्ञानी असावं 2, आणि मी दुःखी असावं 3. विठाला 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 मर हा बोल न सहाती. मरण कोणाला आवडत नाही, पण लल्लाटीचे लिहिले आणि ते न मोडे काही गा असे. मंडळी, मरण आल्यानंतर म्हातारा माणूस असो, तरुण असो, स्त्री असो, कोणीही असो, त्याचं आयुष्य संपलं. देह तवा आहे प्रारब्धा. पण जगत असताना किशोरदाजी कसं जगावं माणसानं? राजे जगले, सगळे जगले. जे महात्म्याचे आपण नावं काय इतिहासात घेतो. गणेश महाराज असं आहे, जगताना कसं जगावं आणि मेल्यावर नाव कसं निघावं. जीवो ऐसे की तुम सबके मन में जिंदा रहो. जगत असताना गावात, तालुक्यात, जिल्ह्यात सगळ्यांच्या मनात आनंद वाटला पाहिजे. जीवो ऐसे कि तुम सबके मन में जिंदा रहो और मरो ऐसे कि तुम इतिहास में जिंदा रहो. उत्तम तिहुरे कीर्ती मागे, कीर्ती मागे, उत्तम तिहुरे कीर्ती मागे, कीर्ती मागे, उत्तम तिहुरे कीर्ती मागे, मागे, उत्तम तिहुरे कीर्ती मागे. हे तू कमाने का मरण तिचा रे, उत्तम तिहुरे कीर्ती मागे. तू कमाने का मरण तिचा रे, उत्तम तिहुरे कीर्ती मागे, कीर्ती मागे. टाळ्या वाजवा जोरात. वा. उत्तमची उरे कीर्ती मागे. प्रत्येकाला हा मला विषय पुढे न्यायचा आहे. दुसरं आहे श्रवण, ज्ञानी असावं. डॉक्टर, इंजिनियर, शेतकरी, सगळ्याचं ज्ञान, पक्वाद वाजवायचं, लावण्याचं, गायनाचं, कीर्तनाचं माझं एकटे ज्ञान असावं. कोणाला वाटते? प्रत्येकाला वाटते की मला फोन करून विचारावं आता कसं होणार आहे, कोण फॉर्म भरणार आहे, कोणाचा नंबर लागणार आहे. म्हणजे असं मी ज्ञानी असं. आता धडपडी पळापळी कशामुळं? त्याला वाटतं त्याच्यापेक्षा हुशार, आणि त्याला वाटते त्याच्यापेक्षा. माणसं परमार्थात हुशार झाले नाही. शहाणा तो धनी याला म्हणतात आता प्रपंचात का गुरुजी साधे हुशार झालेत का? गेल्या वर्षी आमच्या गावात एक जणाचं डोकं दुखू लागलं. डोकं दुखलं आणि डोक्याला हात लावून बसलं. एका मामाला विचारलं, मामा माझं डोकं लय दुखाले, डोकं कशाने राहीन? मामाचं त्याचं धुऱ्यासाठी 5 वर्ष झालं भांडण चालू होतं. आणि मामाला विचारलं, मामा माझं डोकं कशाने राहीन? मामा म्हणले, काय नाही, गाढवाच्या पाया पड, लगेच तू डोकं राहीन. ते म्हणला, मामा करा पाय पुढं. झोपा झाल्या का तुमच्या? ते कसं आहे, तुमच्या गावात अन्नदान नंबर असल्यामुळे तुम्ही आता काय मिळ लागण झालाय तुमचा. आणि खरंच अहो आनंद कुठे? खरंच सांगू का गणेशजी महाराज, जो सुख नहीं दुनिया के किसी कोने में,
जो सुख नहीं दुनिया के किसी कोने में, वो सुख है पंक्ति के खाने के बाद कीर्तन में सोने में. ऐकताना हे आनंद कुठं नाही. प्रत्येक माणूस हुशार झाला, पण कुठं हुशार झाला? प्रपंचामध्ये माणसं हुशार झाले, संसारात माणसं काय झाले? हुशार झालेले आहेत. त्याला वाटते त्याच्या पुढं जाऊन, त्याला वाटते त्याच्या पुढं, आणि पुढं जाण्याच्या नादात मागं कधी माणूसाला याचंच कळून. गेल्या वर्षी माझं संभाजीनगरला कीर्तन, ब्रिजा गाडी होती, 70च्या स्पीडनं आमचा ड्रायव्हर गाडी पळू लागला. पाठीमागून एक पोरगा आलं, मोटरसायकलवर बसलेला, गुटखा खाल्लेला, दस्ती गुंडाळी, 30 रुपये चष्मा घातलेला आणि पुढचा दात पडलेला. आणि त्यानं माझी गाडी बघितली. विठ्ठल माझे जीवन, गर्र गणेश महाराज गाडी चालू केली, माझ्या पुढे नेऊन घातली मोटरसायकल, आणि त्याच्या गाडी लिहिलं होतं, बघतोस काय रागानं आणि वरट्या केलं वागानं. म्हणजे शबास रे वाघ. आमचा ड्रायव्हर मला बाबा म्हणते, मला बाबा लयच गाडी पळवायला, म्हणजे याच्या पुढे घाल. 100च्या स्पीडनं गाडी पुढे नेऊन घातली, त्यानं घुटका खाला. पुन्हा माझी गाडी बघितली, मोटरसायकल घर्र पुढे नेऊन घातली पुढं. त्याच्या गाडी लिहिलं होतं काय, बघतोस काय रागानं आणि वरट्या केलं वागानं. वाघ जरा पुढे गेला, एक म्हैस आडीवारी धडक झाली, वाघ जाग्यावर पडा, घोळाना फुटला, दुसरा दात पडा, वाघ सुजून बसला. आमच्या ड्रायव्हरला वाघाला उचला, वाघाला उचललं, गाडीत टाकलं, दवाखान्यात नेलं, 3 सलाईन, एक ग्लुकोज, एक बिस्किट पुढं, 3 नारळ पाणी. 3 तासानं वाघ जरा जागा झाला आणि माझ्याकडे डोळे वाचून बघू लागला. मला बघतोस काय रागानं, दवाखान्यात आणलंय बाबानं. ऐकताय तुम्ही? हो, प्रत्येक माणसाला वाटतंय मी ज्ञानी असावं, मी हुशार असावं. आणि तिसरी गोष्ट आहे गुरुजी, कसं का जीवन असणं, लहान प्रपंच असू द्या, मोठा असू द्या, मुंबईला असू द्या, खेड्यामध्ये असू द्या, पण मी कसा असावा, सुखी असावा, आनंदी असावा, समाधान असावं. आणि मग तुकोबारायांच्या 5 माणसं दर्शनाला गेली. दर्शन घेतलं भामचंद्र डोंगरावर, समोर ज्ञानेश्वरी ठेवलेली आहे, भगवद्गीता आहे, भागवत कथा आहे, आणि नामस्मरण चालू एकांतामध्ये. कुठल्या प्रकारची चिंता नाही. बाकीचे म्हणले महाराज आमच्याकडे नंबरची नंबर आहे, जावई सगळं आमच्याकडं आहे, आणि समाज कल्याणाकरता तुम्ही सगळं वाटून टाकलं, तुम्ही एवढे आनंदी कसे, सुखी कसे, आणि तुम्हाला तर कुठलीच चिंता नाही. आता चिंतेनं काय व्हायला मंडळी, आता ऐकणारे चांगले. शुगर, बीपी, लहान लेकराला पांढरे केस होणं, मोठा चष्मा लागणे, कशासाठी चालू आहे? एकर भर आहे त्याला बी चिंता आहे, आणि ज्याला 100 एकर आहे त्याला बी चिंता नाही. बिडवे महाराज असा माणूस नाही अशी चिंता. चिंता वेगळ्या असं किशोरदाजी. एकच वाक्य सांगतो तुम्हाला. आता हे बिमाऱ्या ज्या वाढल्यात ना आकासाहेब, फक्त याला चिंतेचं कारण आहे. कोणाच्या गरम चपाती ताटात नाही, कोणाच्या मोबाईलला बॅलन्स नाही, आणि कोणाकडे 5 ड्रेस नाहीत, सगळं आहे, पण माणसं काय करायचं सध्या? चिंता. असं मंडळी, चिंता करोगे तो मिलेगी बीमारी. काय बोललो मी? चिंता करोगे तो मिलेगी बीमारी, और चिंतन करोगे तो मिलेंगे बाकी बिहारी. आपण जर चिंता केली तर शुगर होईन बाबा, आणि चिंतन केलं तर पाठीमागचा देव भेटेन. विठाला विठाला. तुकाराम महाराज तुमच्याकडे जर पाहिलं तर तुम्ही आनंदात सगळे असं कसं, असं जीवनामध्ये काय केलं तुम्ही? योग मार्ग, ज्ञान मार्ग, कर्म मार्ग, उपासना मार्ग, ब्रह्मचारी मार्ग, संन्यासी मार्ग, वेदाचा मार्ग, तुम्ही जीवनामध्ये कोणता मार्ग अवेलेबल केला? तुकाराम महाराज म्हणले योग मार्ग नाही, साधना. माझ्या जीवनात मी एकच केलं. म्हणले काय केलं? अभंगाचं पहिलं चरण.
अति सुंदर. टाळे वाजवा एकदा, मांडी घाला. वा शाबास. अभंग आहे. कोणता अभंग आहे? भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग. माझा विको कमी करा. भक्ती केली तुकाराम, आवाज वाढवा. तुकाराम महाराज म्हणजे आम्ही भक्ती केली आणि आम्हाला सुख प्राप्त झालं. आता अडीच शब्द आहेत. भक्ती भक्ती म्हणजे तरी काय मंडळी? भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग. जीवनामध्ये नम्रता प्राप्त करणं याला भक्ती म्हणा. एक नाही तर देवा वाचून आता परंपरेच्याकडे आमचं मनच राहिलं नाही, याला भक्ती म्हणा. आता भागवत कथेतला विषय आहे. ज्यावेळेस उद्धवजी महाराज भगवान कृष्णाला भेटण्याकरता मथुरेला आले. ऐका बरं काय, आता गोड भागवत कथा आहे. आता आपली रामकथा चालू आहे. रामकथा, जय श्री राम कथा, जिसे सुनकर मिट जाती है सो जन्म की व्यथा. राम कथा, जय श्री राम कथा. अशा खरंच आहे, रामाचं मंदिर झालं, सर्वांना आनंद झाला. ऐका, आपले आजोबा पंजोबा, खापर पंजोबा, सफर पंजोबा यांनी मंदिरात, हिंदुस्थानातली मंदिरं पाडताना बघितली, मूर्ती भांगताना पाहिल्या. पण आपण सगळे भाग्यवान आहोत, मूर्ती भांगताना नाही तर रामाच्या शिखरावर धर्मध्वज लावताना पाहिला सर्वांनी. अशी रामकथा चालू आहे. आणि मंडळी, मथुरेमध्ये भगवान कृष्णाला भेटण्याकरता उद्धवजी आले. रडू लागले. देव म्हणजे देवा रडायला काय झालं तुम्हाला? म्हणजे गोकुळातली आठवणी आली. जा गोकुळामध्ये नमन शब्द बोलायचे आपल्याला. भक्ती कशाला म्हणतात? भक्ती ते नमन. वा छान. उद्धव महाराज म्हणजे ते काय गाय राखणारे, ते कुठं गवळणी बिन शिकलेले, आणि काय सांगू त्यांना. म्हणजे 2 मिनटं जाऊन या बाबा जा. आणि उद्धव महाराज आले तर रोज मथुरेच्या वाटाला ते वाट बघायचे. आज येईन कृष्ण, उद्या येईन, असे गोपाळ वाट बघायचे. छोटे छोटे गोड खायचं नाही, कटिंग केली नाही, दाढी केली नाही, पायात चपला घातल्या नाही, आणि रोज देवाची वाट बघायची. ऐक, आणि आज रथ दिसला. रथ दिसल्याबरोबर मंडळी गोपाळांना आनंद झाला. जवळ गेले तर पाहिलं म्हणजे कृष्ण नाही, कृष्णासारखा दिसणार आहे. भागवतामध्ये 3 माणसं सारखे दिसायचे. शुकाचार्य महाराज, उद्धवजी महाराज, भगवान कृष्ण. वापस निघाले. उद्धवाने विचारलं, यशोदामाईचं घर कुठे आहे? म्हणजे हे रस्ता दिसायला ना ओला, तिकडंच आहे. म्हणजे ओला काय, नदी गेली काय? नाही. म्हणजे हजारो लोक रडत बसले, तर त्या रडण्याचं हे काय आहे? नयनीच्या उदकानी भिजली धरणी, या नंदाचे अंगणी भो मिळाल्या गवळणी. आणि उद्धवजी महाराज गेले. यशोदामाई पाळण्याला झोका देऊ लागल्या. म्हणजे महाराज तुम्ही दमाने बोला, माझा कृष्ण पाळण्यामध्ये झोपलेला आहे. अभिमान सगळाच गेला. यशोदामाईचं दर्शन घेतलं, नंदबाबाचं दर्शन घेतलं. नंद कोणाला म्हणतात? जो जगाला देतो आनंद, त्याला म्हणतात ना. आपला असतं हेची दान देगा देवा, आणि शेजाऱ्याला कोरोना व्हावा, तसं नंदबाबाकडे बघितलं आणि मथुरेत आले. वृंदावन कशाला म्हणतात? राम तुलसी, श्याम तुलसी. जिथं तुलसीचे झाड आहेत गणेश महाराज, त्यांना म्हणतात वृंदावन म्हणजे काय? पंढरपूर म्हणजे काय? आणि बालानंद स्वामीचा मठ म्हणजे काय सांगू का तुम्हाला? जिथं नामस्मरण आहे, जिथं अन्नदान आहे, जिथं भजन आहे, तेच काय आहे? ऐसी कृपा करो मेरे कृष्ण, तुम्हारा नाम ही हमारा धन हो जाए, जिस जगह मैं आपको याद करूं वही मेरा वृंदावन बन जाए. जिथं नामस्मरण आहे तेच पंढरपूर, आळंदी आहे का नाही? आणि तिथं आल्यानंतर गवळणी रडत बसल्यात. एक गवळण म्हणजे मला कालच स्वप्न पडलं, कृष्ण स्वप्नात आला, गाई सोडायला गेला, मी पकडायला गेले, मला जाग आली. दुसरं म्हणले, आमच्या गाई सोडायला तिथं गाढवा बांधलेलं, मला जाग आली. राधाराणी म्हणल्या, तू किती भाग्यवान, तुम्हाला स्वप्न तरी देवाचे पडतात. म्हणजे राधे तू तर लई मोठी भक्त आहे, तुला पडत नाहीत का? म्हणजे मला स्वप्नच पडत नाही. म्हणजे का पडत नाही? म्हणजे जसा कृष्ण गेलाय तसं माझ्या डोळ्याला झोपत नसल्यामुळं मला स्वप्न पडत. स्वप्न कोणाला पडतात? माणसाला. हां, जावं तुम्ही मोपरे खाली घ्या, सावधान. असं कसं आहे, त्याला कळलं मला समजणं. लहान लेकरं छान आहेत, मस्त आहेत. लहान लेकरं आता बरं, हुशारीला काय कमी राहिली. लहान म्हणजे बघायचं कामच नाही मला. ऐका, आणि वृंदावनातलं ते प्रेम बघितलं, भक्ती बघितली. उद्धव महाराजांचा अभिमान गेला. आणि काय बोलले उद्धवजी महाराज? ऐका,
आसा मोह चरण रेणुजुसा महंसाम वृंदावने किमपि गेलो दोषिधाम या दुस्त्यजन स्वजन मारे पथंचे हितवा भेजूर मुकुंद पदवी श्रुती इमुग्रयाम. असं त्यांच्या मुखातला शब्द आहे गणेश महाराज. अरे कृष्णा कन्हैया कानोबा श्यामा या दुस्त्यजन स्वजन मारे पथंचे हितवा या जगाचा त्याग करून कृष्णा यांची भक्ती बघून मला असं वाटते की पुढच्या जन्मामध्ये माणसाचा जन्म भेटला ना तरी हरकत नाही, पण वृंदावनामध्ये एका गवताच्या काडीचा जरी मला जन्म भेटला तर माझं जीवन धन्य झाल्याशिवाय राहणार नाही, हीच तुला मागणी. आणि म्हणजे अभिमान गेला, गवळींचं दर्शन घेतलं आणि सांगितलं राधाराणी ललिता सगळ्यांना विचारलं, गंगाबाई तुम्ही काय रडत बसला देवाच्या नावानं? त्यामुळे अखंड त्यांचं भजनच चाललं. अहो म्हणले रडू नका, रुदन करू नका, विरह करू नका. मग तुम्हाला कृष्ण पाहिजे का? म्हणले हा. त्याचं चिंतन करा, मनन करा, निधिध्यासन करा. म्हणले चिंतन कशानं करायचंय? म्हणले चित्तानं. मनन कशानं करायचंय? म्हणले मनानं. म्हणजे तिथं भानगड झाली ना काय, मन करण्याकरता आम्हाला मनच राहिलं नाही. म्हणजे काय झालं मन? म्हणजे जाताना कृष्ण मथुरेला एकटा गेला नाही, आमचं मनही घेऊन गेल्यामुळं आम्हाला आता ध्यान करायला काय राहिलं नाही. म्हणजे देवा वाचून दुसरीकडे मन न राहणं याला भक्ती म्हणा. एक नाही तर जीवनात नम्रता प्राप्त करणं याला भक्ती म्हणा. नेघे रंगी पालट हा नेघे नमन ते नम्रता. काय दाजी बघायचं कामत नाही, प्रमाण मना म्हणायची गरज. 3 दिवस आपण नांदेडच्या खाली कीर्तन होतं माऊली, 2 तास झालं कोणीच प्रमाण उचललं नाही. कोणतरी प्रमाण उचला ना त्या जबाबदारानं मलाच उचललं. घ्या नमन ते नम्रता. काय ज्ञानोबरांचे शब्द ज्ञानेश्वरी ऐका थोडी आता. नम्रता कशाला म्हणतात? फळलिया तरुची शाखा सहजे भूमिशी उतरे देखा तैसे जीव मात्रा आशेखा खालावती ते अखंड अगरवता होऊन असती जयाची विनये हेची संपत्ती जे जे मंत्र अर्पिती माझे ठाई आपुले उत्तमत्व नाठवे पुढीला योग्य अयोग्यने नवे जीव मात्राचे नावे नमोची आवडे गा जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत हा भक्ती योग निश्चित जाण माझा अर्जुना वासुदेव सर्वमिती सहमात्मा सुदुर्लभा. ऐका काय शब्द येतात ऐकणारे चांगली माणसं आहेत तुम्ही. आपले उत्तम मत आठवे. मला 12 एकर जमीन आहे आमच्या सासरात लय श्रीमंत आहे असं म्हणायचं नाही, समोर त्याच्या पाया पाडायचं. म्हणले महाराज त्याच्या हरिपाठ पाठ नाही ना नसू द्या, त्याच्या हरिपाठ पाठ नसू द्या, पण त्याच्या हृदयात राम म्हणून त्याच्या पाया आपले उत्तमत्व नाठवे पुढीला योग्य अयोग्य नेवे कोणी एका असना जे जे भेटे भूतन ते ते मानिजे याला म्हणतात नमन. आणि तुकाराम महाराज म्हणजे याला म्हणतात भक्ती. जीवनामध्ये मनच देव वाचून न राहणं एक, नाही तर सदा नम्र होणं याला भक्ती म्हणतात. भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग आणि देवाला काय दुसरं काही आवडत नाही हो. पै भक्ती में एक जाणे येत साने थोरन मने आम्ही भावाचे पाहुणे हो भलतया. असे देवाला मन लागते आणि लोक काय करता धन लागते. काय म्हणलो बिडवे महाराज मी, लोक काय करता काय लागते धन आणि देवा करता काय लागते मन. आपण उलट करतो.
पाहुणे रावण्याला म्हणतो तुमच्यावर आमचं लयच प्रेम आहे. ते म्हणतात उसने पैसे का म्हणले नाही म्हणे व्हा घरच्या बाहेर. लोक काय करतात धन आणि पांडुरंगा करता. आता चांगले पोर ऐकणार म्हणून सांगतो त्याच्या भाषेत. मोबाईलच्या भाषेत जर गुरुजी बोलायचं म्हणलं तर पाहुण्या रावण्याला बोलण्याकरता काय लागते, देवाला बोलण्याकरता काय लागते. रिश्तेदार से बात करने के लिए फोन की जरूरत होती है. पाहुण्याला जर माऊली फोन लावायचा असल्या हातात मोबाईल पाहिजे का नाही. रिश्तेदार से बात करने के लिए फोन की जरूरत होती है. काय बोललो मी. रिश्तेदार से बात करने के लिए फोन की जरूरत होती है और भगवान से बात करने के लिए मौन की जरूरत होती है. रिश्तेदार से फोन पे बात करोगे तो बिल देना पड़ेगा. रिचार्ज मारावं लागते ना. रिश्तेदार से फोन पे बात करोगे तो बिल देना पड़ेगा और भगवान से बात करने के लिए दिल देना पड़ेगा. बर रिश्तेदार से फोन पे बात करोगे तो रेंज में रहना पड़ता है. रेंज नसने के बाद फोन नहीं लगता. रिश्तेदार से फोन पे बात करने के लिए रेंज में रहना पड़ता है और भगवान से बात करने के लिए आउट ऑफ एरिया में जाना पड़ता है. म्हणून पंढरीचा वार करी आणि रोज मोबाईल रिचार्ज करी नामस्मरणाचा. विठाला 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 आणि धनाचा विषय असा आहे किशोरदाजी. अन्न मान धन हे तो प्रारब्धा अधी. हे बा आता तुम्ही आपले जवळचे माणसं आहेत. गळ्यात माळ घातल्यानं लोकांचे राहणं घेणं होत नाहीत. काकडा भजन केल्यानं सासरवाडी श्रीमंत भेटत नाही. आणि लय पंढरपूरच्या वाऱ्या केल्या म्हणजे इरेला पाणी लागत. प्रारब्धात असावं लागतं. म्हणले ते बब्याचं भाऊ तर लयच का भजन करते त्याचं कसं काय जमणं त्याचा याचा काय संबंध. हे प्रारब्धात लागतं. फोनजी महाराज असे प्रारब्ध असल्या चुकत नाही. मी पंढरपूरला शिकायला होतो बोधे बाबाच्या मठामध्ये आणि बाबानं मला एक सेवा दिली चातुर्मासात. काय म्हणजे महाराज तुम्ही काय करा 50 पोराच्या चपात्या लाटायच्या. किती पोरायच्या 50. आणि फोके महाराज रोज 50 पोराच्या मी चपात्या लाटायचो. परभणी जिल्ह्यातून एक पोरग शिकण्याकरता आला. मोठीची मोठी बॅगन झिपऱ्या वाढल्या मोठा गण लावल्या. मला महाराज आपल्याला मोठा कीर्तनकार व्हायचं. म्हणलं बाबाला विचार काय सेवा करा. ते मला सेवा करायची नाही डायरेक्ट आपल्याला हवाच करायची. बाबा म्हणले हवा नाही बेट्या. मला म्हणले तू 25 पोराच्या चपात्या लाट आणि त्याला म्हणले तू 25 पोराच्या. ते मला आपल्याला चपात्या लाटायच्या नाही डायरेक्ट मोठा कीर्तन करायचे. 5 दिवस थांबलं. त्यानं काय चपात्या लाटल्या नाही. त्याला काय करमलं नाही. बॅग घेतली गावाकडं गेलं. 15 वर्षाने एका लग्नात मला भेटलं. राम राम. मला राम राम. कसं काय महाराज. हो मला आम्ही चपात्या लाटल्या छोटे मोठे कीर्तन करता तुम्ही. तेव्हा आपण कीर्तना नाच सोडून दिला. खूप शाळा शिकलो पण मला काही नोकरी लागली नाही. पण माझं भाग्य चांगलं मला नोकरीवाली बायको भेटली. 1.5 लाख रुपये पगार आहे आणि दिवसभर ती ड्युटीला असती. मला ती ड्युटीला असते तू काय करतो. मला मी दिवसभर चपात्यात लाटीत बसलेला असणार. ऐकताय ना. अन्न मान धन येतो प्रारब्धेची जोडे धन प्रारब्धेची वाडे मान सोचते निवाया भजवला पंढरी राया. प्रारब्धेची जोडे धन प्रारब्धेची वाडे मान सोचते निवाया भजवला पंढरी राया. प्रारब्धेची जोडे धन आणि प्रारब्धेची वाढे. हे प्रारब्धात असल्यावर हार पडतात. दुसऱ्याच्या पंक्ती जेवायला भेटतात. हे कशात पाहिजे प्रारब्धात. म्हणून तुकाराम महाराज म्हणले आम्ही भक्तीच का केली कारण बाकीचे ते प्रारब्धाने भेटणार आहे. म्हणून भक्ती आम्ही केली. भक्ती भक्ती आपण शब्दाचा अर्थ पाहिला. ज्यांनी देवाला भक्ती अंतरीची घेतो काही नलगे एक देवाकारणे पत्रम पुष्पम फलम तोयम. देवाला भाव लागतो अंतकरणात प्रेम लागतो. गोड कथा आहे लक्षितून आहे का. जसा भाव तसा तुम देव लहान आहे का मोठा आहे का व्यापक आहे का एकदेशी आहे का काळा आहे का सुंदर आहे काहीच विचारायचं नाही. नंदबाबाला वाटलं लहान आहे लहान झाले. सुद्धा मला वाटलं मित्र आहे मित्र झाले. अर्जुनाला वाटलं माझा ध्वजस्तंभावरी माझा सारथी देव. जसा भाव तसा. आमचे गुरु महाराज एक उदाहरण सांगतात. एक जणानं रामाची मूर्ती घरी आणली आणि रामाची देवपूजा चालू झाली. पूजा कशाला म्हणतात बाबा. यथा देहे तथा देवी. जसं आपण देहाचे उपचार चांगले चांगले करतो तसे मूर्तीचे करणं याला म्हणतात पूजा. 12 वर्षे पूजा केली भाऊ त्यांनी
पण राम काय त्याच्या स्वप्नात आला नाही, रामाचं काय दर्शन. मला रामाचं काय खरं दिसन झालं, एक बाणी एक पत्नी एक पत्नी, आणि माझा कधी नंबर लागल. रामाची मूर्ती किशोरदादा ठेवली खाली, बाजारात गेला आणि कृष्णाची मूर्ती आणली आणि कृष्णाची पूजा करू लागला. त्याचा मित्र येऊ का ना गोव्याला गेला, येताना अत्तर आणलं 10,000चं एवढं. म्हणजे भैया धर तुला. ते अत्तर घेतलं, मला लावण्यापेक्षा माझ्या देवाला लावतो. कृष्णाला ते अत्तर लावलं आणि खोलीमध्ये सुगंध सुटला. त्याला वाटलं एवढा अत्तर महागाचा सुगंध सगळा सुटला. हे अत्तर सुगंध घेण्याचा अधिकार कोणाचा आहे? म्हणजे कोणाचा? माझा देव कृष्ण आणि त्यांचा भक्त मी. म्हणजे खालच्या रामाचं काय काम आहे? त्यानं कापसाचे 2 बोळे घेतले आणि रामाच्या नाकात घातले. त्या क्षणाला प्रभू रामचंद्र धनुष्य घेऊन प्रगट झाले. यानं दर्शन घेतलं. म्हणजे देवा 12 वर्ष तुमची सेवा केली, मला तुम्ही दर्शन दिलं आणि आता कसे प्रगट झाले? काय देवानं उत्तर दिलं? देवानं सांगितलं, अरे भक्ता, तू माझी 12 वर्ष सेवा केली, एक मूर्ती आहे म्हणून, एक आकृती आहे म्हणून, पण या क्षणाला तुला वाटलं राम सुद्धा सुगंध घेऊ शकतो म्हणून तुझ्याकरता प्रगट झालो. जसा भाव तशी भक्ती जशी करतो ना आपण, तसा देव प्रगट होत असतो. म्हणून भक्ती आम्ही केली. अनेक उदाहरणं आहेत. संत मीराबाई लहानपणापासून श्रीकृष्ण जय कृष्ण श्रीकृष्ण, मोठ्या झाल्या श्रीकृष्ण जय, लग्न झालं श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारा. आणि मंडळी गणेश महाराज उपस्थित आहेत. असंही मंडळी अखंड गुरुजी त्याला अशी सवय लागली मीराबाईला की देवाला पाहिल्याशिवाय जेवण जायचं नाही, देवाला पाहिल्याशिवाय स्वयंपाकात मन लागायचं नाही. लालचा वले मन लागलीशे. हे भजनाचं लय अवघड काम. एक तर माणूस भजनाच्या नादी लागत नाही आणि लागल्या मग दुसरं काय आवडत. लागला नामाचा एवढी थंडी चालू तरी कीर्तनाचा काय हा आनंद आहे. मीराबाई बेचैन व्हायच्या, देवाची मूर्ती नाही दिसली तर काय म्हणायच्या? तुम्हारी याद आती है बताओ क्या करे मोहन, बताओ क्या करे मोहन. सुबह और शाम आती है, रात भर रुलाती है, चैन हमको नहीं आता, बताओ क्या करे मोहन, बताओ क्या करे मोहन. आणि मग मंडळी सासरेबाबांनी सांगितलं, मीराताई आजपासून भजन करायचं नाही, तरी भजन चालू, नामस्मरण चालू, देवाची पूजा चालू. आणि मग मीराबाईमुळं लोग कही मीरा हो गई बावरी आणि बाप कहे कुल. आणि मंडळी विष का प्याला आणि पिवत पिवत मीरा हासी रे आणि पग घुंगरू बांध मीरा. अनेक प्रयत्न केले मारण्याचे, पण देव राखता असला कोण मारणार आहे त्याला? ऐका, कारण मीराबाईचा विश्वास होता की मला वाचवणारा कोण आहे. आता आपल्या गळ्यात माळे, पंढरपूरची वारी सगळे, पण आपला 100% देवावर काय नाही. जेवढा आपला बँकेतल्या पैशावर विश्वास आहे, आमदारावर विश्वास आहे, कटिंग करताना वारेक मामावर विश्वास आहे, जेवढा पत्नीवर विश्वास आहे, तेवढा आपला देवावर. तेवढा जर सुविधा काय कमी झाल्या का? आता योगेश महाराज आम्ही शिकायला असताना, मी आळंदीला शिकायला असताना केंद्रीय धर्मशाळामध्ये चपात्या करायची मशीन पाहिली होती मी. म्हणजे उंडा टाकायचा आणि बटन दाबलं की चपात्या केंद्रीय भावाची. आता मी पुण्याला कीर्तन करायला गेलो ताई, तिथं भाजी करायची मशीन होती. सगळं त्या मशीनमध्ये ठेवलेलं, 2 वांगे टाकली 15 मिनिटात वांग्याची भाजी. आता माझ्या बहिणींनो अशी मशीन आहे अमेरिकेहून, त्या मशीनमध्ये वरण, चपाती, भात, गुलाबजामू, पापड, भजी, कोशिंबीर सगळं ती मशीन दारात ठेवायची. बाहेरून पाहुणा आला, पाहुण्याचे पाय धुवायचे, पाहुणा उचलायचा, मसनीत टाकायचा, पाहुणा जेवणच बाहेर. हो, लाईट गेली 3 तास पाहुणा मसनीत. म्हणजे सुविधेला काय कमी राहिली? कारण माणसं हुशार झाले, चाप्टर झाले, तर सुविधेला कसं. अहो आता महाराज लोकांपेक्षा पेना आपलं वाटतं नाही, पेना त्याला त्याचे तर कोणालाच कळत नाही. हो, एका कॉलेजसमोरून एक पोरगं दारू पिऊन जाऊ लागलं आणि झुलत झुलत जात असताना 2 पोरीचे भांडणं लागली. 2 पोरीचे भांडणं, एक पोरगी म्हणली तुला असाच पितळा नवरदेव भेटायला पाहिजे, ती म्हणली तुलाच भेटायला पाहिजे, ती म्हणली तुलाच. ते पेनार म्हणलं लवकर सांगा मला पुढं जायचं कळतं. ऐकता
अहो 5G आहेत बरं का आता, काय काय एवढे हुशार. संजय बाबा आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये शिवाजी कॉलेज समोर सोमवारचा दिवस, आणि काय पोराला महाराज उपास होता, ते केळं खाऊ लागले आणि सालपाटे समोर गाढवा समोर टाकले. हे केळं खाले तर गाढव सालपाटे खाले. एक पोरग पळत पळत झालं, त्याचा पाय केळावर पडा सरकत गेलं आणि असे गाढवाचे 2 पाय धरल्याबरोबर एक पोरगी म्हणली, दादा मोठ्या भावाचं दर्शन घ्यालात का काय? ते मला हो वहिनी, भक्ती आम्ही केली. पण मीराबाईचा विश्वासी तो करी स्वामीवरी. अशा मीराबाईचा विश्वास. अनेक प्रयत्न केले मारण्याचे, पण भगवंत संगच होता ना म्हणजे अत्यंत विश्वास होता त्यांचा. शेवटी त्या राजाने गुरुजी दौंडी पिटवली. म्हणले ऐका हो ऐका, जो कोणी मीराताईला मारण्याचा उपाय सांगन त्याला बक्षीस एक गारुडी. पोराय तुम्हाला उत्तर द्यायचं. एक सर्प पकडणारा गारुडी, चांदीची पेटी आणि त्याच्यामध्ये कोबरा नाग आणला. कोणता नाग? खोबरा नाही, कोबरा. हिवाळ्यात त्याला खोबरा आठवण. राजे साहेब म्हणले बोला, मीराताईला मारण्याचा उपाय माझ्याकडे. म्हणले काय तुझ्याकडे? ही चांदीची पेटी. काय या चांदीच्या पेटीत? म्हणले राजेसाहेब दमानी बोला, याच्यामध्ये कोबरा नाग आहे. आणि काय महत्व त्याचं? म्हणले मीराबाईला दंश केल्याबरोबर मीराताई पाणी सुद्धा मागणार. और म्हणजे कामाचा माणूस आहे, धर पैसे. ती पेटी घेतली. बघा बरं काय, लक्ष नाही का? राजेसाहेबांना पेटी घेतली, नौकराला बोलवलं. नौकर राजेसाहेब कशाला बोलवलं? म्हणजे चांदीची पेटी हातात घे. काय या पेटीमध्ये? म्हणजे मोठ्यानं बोलू नको. ह्या पेटीमध्ये भगवान कृष्णाची, कन्हैयाची, माझ्या कानोबाची मूर्ती. बरं, मीराबाईच्या हातात दे, त्यांना मला देवघरात ठेवा आणि त्याची पूजा करा. आणि त्या चांदीच्या पेटीत काय होतं? कोणता नाग होता? गेला ते नौकर. साप पिटारा राणा भेजा, मीरा हात दिए जाय. काय शब्द आहेत बघा. सकाळी 5 वाजता गेला. मीराताई. ताईनं दरवाजा उघडा. काय बेटा सकाळी 5ला कशाला आलास? म्हणजे ताई साहेब तुमच्या सासरे बुवानं ही चांदीची पेटी पाठवली. काय या पेटीमध्ये? म्हणजे ह्या पेटीमध्ये कृष्णाची मूर्ती आहे, कन्हैयाची मूर्ती. अरे बाळा माझं स्नान राहिले, ही पेटी देवघरात ठेव, आंघोळ झाले की मी पूजा करते. ती पेटी ठेवली. संत मीराबाई स्नान केलं तात्या, आणि हातामध्ये चंदन घेतलं, फुलं घेतले, हार घेतले, आणि आमच्या मीराताई त्या पेटीजवळ आल्या. त्या पेटीमध्ये कोणता नाग होता? कोबरा नाग. त्या पेटीजवळ आल्या, पेटीला चंदन लावलं, हार घातला, फुलं वाहिले, मांडी घालून बसल्या आणि अंतकरणात भजन केलं 1 तास. आणि अंतकरणात म्हणल्या, ह्या चांदीची पेटीमध्ये माझा कृष्ण छोटा असन का मोठा असन, सुंदर असन का काळा असन, मोठा असन का पितांबर कसा असन, वैजंती माळा कशा असतात, माझा श्याम सुंदर कन्हैया या पेटीमधला कसा दिसत असन. अशी अंतकरणात भावना केली. त्या पेटीचं दर्शन घेतलं, कुलूप उघडलं, पलीकडं दार टाकलं. मीराबाईने डोळे झाकलेले होते आणि मीराबाईनं हात त्या पेटीमध्ये टाकला आणि टाकल्यानंतर वर काय काढलं? काय का? साप पिटारा राणा भेजा, मीरा हात दिए जाए, नाहे धोये जब देखन लागी, कृष्ण मूर्ती ही पाई. मंडळी त्या पेटीमध्ये साक्षात माझ्या भगवंताचीच मूर्ती निघाली. कारण मीराबाईचा विश्वास होता की या पेटीमध्ये दुसरं काही नसताना माझा देव, माझा कन्हैया आहे. आणि भगवंतानं सर्पाचं रूप टाकून दिलं आणि मूर्तीच्या रूपात मीराबाई करता प्रगट झाले. तेरी बिगड़ी बनाएगा, विश्वास जरूरी है विश्वास जरूरी है. तेरा साथ निभाएगा, एहसास जरूरी है विश्वास जरूरी. मंडळी आपला विश्वास, आपला भाव, आपला अंतकरण, आपलं जुनं सांगण्यापेक्षा आताचं बघा ना. तरुण बांधव ज्यांचे करोड फॅन आहेत, हिरो हिरोन्या, फिल्मी स्टार, क्रिकेटपटू, नेते, सगळे ज्यांचे चाहते आहेत,
वृंदावनचे प्रेमानंद महाराज अखंड राधे राधे भजन. MD डॉक्टरनं त्याच्या पुढच्या डॉक्टरनं सगळ्यांनी तपासण्या केल्या, त्यांना 2 किडण्यात नाहीत, 22 वर्ष झालं. प्रेमानंद महाराजाला सगळ्यांनी विचारलं, पिवळ्या कपड्यावाला महात्मा, अहो म्हणले महाराज तुम्हाला तर किडण्याच नाहीत आणि तर राधे राधे भजन करता, तुम्ही जिवंत राहिले कसे? काय म्हणतात विश्वास आहे का मंडळी? प्रेमानंद महाराजांना सांगितलं, कोण सांगितलं मला किडण्या नाहीत? एक किडनी माझी राधा राणी आहे आणि दुसरी किडनी माझा कृष्ण आहे, म्हणून मी आतापर्यंत जिवंत आहे. विश्वास जरूरी है मंडळी. परमार्थात मुख्य भांडवल कोणतं आहे? तर भाव विश्वास हे मुख्य भांडवल. वर्म ते एक आहे, दृढ दृढ धरावा भाव. टाळी वाजवा बरं. वर्म ते एक आहे, दृढ धरावा भाव. जाणीव नागवन लागूने दिखाव. जाणीव म्हणवोनी संगटा की सेवी अद्वैत भाव. तुका म्हणे मागे संती हाची केला वो पाव. तुका म्हणे मागे संती हाची केला वो पाव. सुखे निजलो दान मिळे आईचे. बंदुकीतली गोळी मारल्यासारखं प्रमाण. इथं काय पाहिजे? मुख्य पाहिजे विश्वास दृढ आणि भाव. वर्मते एक आहे असं वर्म कोणतंही परमार्थातलं अंतकरणात काय असावा? भाव. हे आपल्या जिल्ह्याला वरदानाचे आवाज बी तसा, पाठांतर बी तसं, नाही तर आता पाठांतराचा मेळ राहिला. हो माये जगन्नाथन बाप बघून यात पण या ठिकाणी बघ काय सांग लय गणेश आता खूप अवघड झालेलं आहे. मला काय सांगायचे? हे सांगायचे की अंतकरणात ज्यांच्या भक्ती होती, भाव होता, त्याच्याकरता देव प्रगट झाला. मग तुकाराम महाराज म्हणले भक्ती आम्ही केली, पण कशी केली बाबा? सांडोनी उद्वेग. गुरुवारी राऊत महाराज उद्वेग शब्दाचे 4-5 अर्थ सांगतात. उद्वेग म्हणजे आशा, उद्वेग म्हणजे तृष्णा, उद्वेग म्हणजे अपेक्षा, उद्वेग म्हणजे आता देवा वाचून आम्हाला दुसरा धंदा राहिला, दिनरजनी हाचे नंदन गोविंदाचे. यानंतर सांडोनी उद्वेग. आता एवढं तुम्ही मारुतीरायांचं मंदिर गावात का बांधलं? दृष्ट लागण्यासारखं, नजर लागण्यासारखं. मारुतीरायानं भक्ती केली, गुरुजी नामस्मरण केलं, पण कशी केली? सांडोनी म्हणजे कुठल्या प्रकारची आशा ठेवली. आता असं झालं किती माणसाला काही द्या, पण त्याची आशा थांबणं. बिडवे महाराज एका माणसाला 10,000ची गरज होती आणि घरी मंदिर होतं देवाचं. मला पांडुरंगा मी जगात कोणालाच पैसे मागणार नाहीत, मी तुलाच पैसे मागणार आहे, मला 10,000 रुपयाची गरज आहे. मग त्यानं काय करायचं? चिठ्ठी लिहायचं, पांडुरंगा मला 10,000 रुपये पाहिजे. ती चिठ्ठी गुंडाळायची, एक फुगा फुगायचा, त्या फुग्यामध्ये चिठ्ठी टाकायची, दोरा बांधायचा आणि ते फुगा सोडून द्यायचा. योगायोगानं गावाच्या बाहेर सरपंचाचं घर होतं आणि सरपंचा घरी ते फुगा जाऊन अडकायचा. सरपंच फोडून पाहिलं, देवा मला 10,000ची गरज आहे, मी तुझा भक्त असं असं नाव. 10 दिवस रोजच फुगा फुगायचा आणि ते सरपंचाला वाटलं याला लय 10,000ची गरज आहे का. सरपंचाच्या घरी गेले, म्हणजे मामा तुम्हाला 10,000ची लय गरज आहे, पण 10,000 नाही, मी तुम्हाला 5,000 रुपये देतो.
सरपंचानं स्वतःचे 5,000 रुपये दिले, सरपंच निघून गेले. हा भक्त देवापाशी आला, म्हणला देवा तो पैसे द्यायची जरा गडबडच केली, तो 10,000 सरपंच हातात उगत दिले, त्याने 5,000 अगोदरच काढून घेतले, 5च मला दिले. म्हणजे किती जरी देवाला देतं आपल्या आशात अनेक खुदा का नाही. मला काय सांगायचे, मारुतीरायांचं नाव जगभर का झालं, त्यांनी कुठल्या प्रकारची आशा नाही केली. त्यांची काय आशा होती, यत्र यत्र रघुनाथ कीर्तनम तत्र तत्र मारुती नंदनम. जिथं जिथं भजन आहे, तिथं नामस्मरण आहे, तिथं काय उदाहरण, एवढा उदाहरण सांगून थांबू आपण. लक्ष देऊ नका, पोरा तुम्हाला उत्तर देते, मांड्या घाला, सावधान. गोड लेकर आहेत बरं काय दाजी. मला जर 4-5 पोरी झाल्या तर सगळे जावं मी तुमच्याच गावात ते करीन. हो मस्त झोपण आणि पुन्हा मस्त आहे, गुळ द्यायला कोण नाही काय नाही, तर गुळ द्यायच्या लई भानगडी असं. हो ते बरं ऐका, मारुतीराया आता तुम्हाला उत्तर द्यायचं. असा रामाचा दरबार भरलेला. मारुतीरायांचं नाव का झालं, भक्ती कशी करतात, सांडोनी उद्वेग, सगळा असा दरबार रामाचा भरलेला. बरं, आणि सिंहाच्या आसनावर रामप्रभू बसलेले. सगळ्याची नजर दक्षिणो लक्ष्मणो यस्य वामे तो जनकात्मज पुरतो मारुतिर्यस्य तम वंदे रघुनंदनम. आता उत्तर द्यायचे मुलांनो, सगळ्या भक्ताची नजर आहे रामाकडं. बर, रामाची नजर आहे रामाच्या पायापाशी बसलेल्या मारुतीरायाकडं. बर, आणि मारुतीरायाची नजर आहे रामाच्या दोन्ही पायाकडं. आता मला सांगा बरं, सगळ्या भक्ताची नजर कोणाकडे, पंक्तीतल्या शिर्याकडं. हा, सगळ्या भक्तांची नजर कोणाकडे, रामाकडं. आणि रामाची नजर कोणाकडे, मारुतीरायाकडं. आणि मारुतीरायाची नजर कोणाकडे, रामाच्या दोन्ही. शबास, 100% मार्क, वा. सगळ्या भक्ताला वाटायचं रामानं आमच्याकडे बघावं, आमच्याकडे बघावं, पण राम कोणाकडे बघतात, मारुतीरायाकडं. बरं, कोणाची मनाची हिंमत होईना की राम आमच्याकडे बघा, कोणाची हिंमत झाली नाही, आकाश महाराज. पण त्या ठिकाणी सीतामाईने हिंमत केली. सीतामाई हिंमत केली बोलण्याची. कोणाची जरी मालकाला हिंमत झाली नाही बोलायची, तर मालकीनबाईचा अधिकार असून माणूस कोणाचं ऐकत नाही, पण कोणाचं ऐकते, पत्नीचं ऐक. आमच्या गावात एक काकू होते, आम्ही दर्शनी म्हणलं, काकू तुम्ही मालक आल्याशिवाय काहीच खात नाही. म्हणजे महाराज मी पोहे कुटके काहीच खात नाही, मालक आल्याशिवाय मी जेवणच करीत नाही. म्हणलं काहून करीत नाहीत, म्हणजे स्वयंपाकच मालक करतात. असा माणूसच नाही. किती गणेश महाराज, किती ऐकावं लागते. हो, किती माणसं ऐकतात. मी पंढरपुराहून गावाकडे येऊ लागलो, माझा मित्र मी. पंढरपुराहून येताना एक सर्कस दिसली, सर्कस आम्ही दोघं थांबलो. त्यानं स्पीकर ऑन केला, मोबाईल स्पीकर ऑन करून पत्नीला मला हॅलो, ते म्हणली बोला मालक. यानं सांगितलं आम्ही सर्कसपाशी उभा आहेत. बरं, इथं 100 माकडं आहेत. अच्छा, तुझ्या मनोरंजनाकरता, तुला हसवण्याकरता एखादं माकड घेऊन येऊ का. ती म्हणली मालक तुम्ही घरी असताना त्याची काय गरज आहे. ऐकताय ना सातवणकर मंडळी, ह्या ज्या समोर महिला बसल्यात नाही, ह्या कोण आहेत माहिती आहे का, ह्या आदिशक्ती माता आहेत. ह्याच मुक्ताबाई आहेत, ह्या पंढरपूरच्या रुक्माबाई आहेत, ह्या तुळजापूरच्या आई आहेत, ह्या सप्तशृंगी माता आहेत, ह्या माहूरच्या रेणुका माता आहेत, ह्याच आळंदीच्या मुक्ताबाई आहेत. महिलांना काय म्हणतात माऊली, शक्ती. काय म्हणतात महिलांना, शक्ती. ते म्हणतात महाराज महिला जर शक्ती आहेत तर मग पुरुष कोण आहेत, तर पुरुष सहनशक्ती आहेत. हो. काही केल्यानंतर ज्यांनी सहन करायचं त्यांना म्हणतात. संजय महाराज, माणसं सहन करता येत नाही, देवाला सहन करावं लागतं. 3 वर्षाखाली सकाळी पत्नी 6ला उठली, हातात पेपर घेतला आणि मालकाकडे गेली. खुशखबर खुशखबर. मोठ्यानं खुशखबर म्हणल्या, मालक खुर्ची पडल्या बसलेला होता, जागेवर खाली पडला. आणि काय खुशखबर म्हणले, जास्त बोल नका, महिलांकरता खुशखबर आहे. म्हणजे काय खरं खुशखबर आहे, म्हणजे तुम्ही म्हणले ना शनिदेवाला महिलांना दर्शन नाही, मग सरकारनं मान्यता दिली आणि आजपासून शनिदेवाचं दर्शन सुरू. कुठे म्हणजे बघा पेपर. मालक खुर्चीवर बसले, हातामध्ये पेपर घेतला, चष्मा काढला, शनिदेवाकडे बघितलं आणि मालक म्हणाले, शनिदेवा तुम्हाला आता कळन 7:30 कशाला म्हणतात. सीतामाईनं सांगितलं. काय सांगितलं सीतामाईनं, लक्ष द्या. सगळ्या भक्ताची नजर रामाकडं, रामाची नजर मारुतीकडं, मारुतीची नजर रामाच्या दोन्ही.
सीतामाई सांगितलं प्रभू अहो एवढं आम्ही गंगेचं पाणी पिलं, झाडाचा पाला फळं खाल्ले, तुमचं राम राम भजन केलं, तेव्हा तुम्ही आम्हाला प्राप्त झाले देवा. जरा आमच्याकडं बघत जा. नेहमी कोणाकडे बघता तुम्ही? मारुतीकडं. रामप्रभूचे डोळे भरून आले. अगं सीते, फार उपकार आहेत त्या मारुतींचे. पंच प्राण जरी मी दिले, मारुतीच्या चरणावर जरी ठेवले, तर माझ्या मारुतीचे उपकार फिटणार नाहीत ग. सीतामाई म्हणली ते काय सांगू नका, काय मारुतीचे उपकार आहेत ते मला सांगा, त्याचा हिसाब लावा, काय कंप्लीट मला सांगा, पप्पाला सांगते फोनपेवर करा म्हणून उद्या हिसाब. देवाला वाटलं माझा मारुती कोण आहे हे सीतेला दाखवून द्यावं लागेल. दुसऱ्या दिवशी सभा भरली, सगळ्याची नजर रामाकडं, रामाची नजर मारुतीकडं, आणि मारुतीची नजर रामाच्या दोन्ही. सीतामाईनं खुणलं देवा हिसाब लावा मारुतीचा. आणि मग देवानं आवाज द्याला मारुती. मारुतीने सांगितलं जी सरकार. देवा काय कामं करू? मारुती कामं करायची नाही हो. किती कामं करतात मारुतीरा, किती उपकार आहे तुमचे माझ्या. मारुतीरायांचे डोळे भरून आले. देवा आम्ही भजन करतो, नामस्मरण करतो, अन्नदान करतो, पंढरपूरच्या वाऱ्या करतो, एकादशी धरतो, हे काय तुमचे उपकार होण्याकरता ना देवा. मग आम्हाला आनंद वाटते, आम्ही समाधानी असतो, यासाठी भजन आहे. उपकार कशाचे? नाही रे मारुती, माझे एकट्यावर तुझे उपकार नाहीत मारुती. मग किष्किंधेचा राजा झाला सुग्रीव, मारुतीरा तुमच्यामुळं. लंकेचा राजा झाला विभीषण, मारुतीरा तुमच्यामुळं. एवढंच नाही मारुती, मला सुद्धा अयोध्या नगरीचं पद भेटलं, हे सुद्धा उपकार कोणाचे? मारुतीरायांचे. देवा मारुती आमच्या सगळ्यांना एक एक पद भेटलं मारुती, पण तुला काय भेटलं? काय उत्तर दिलं मंडळी? झालं कीर्तन ऐका. मारुतीरायाने सांगितलं रामा तुमच्या सगळ्यापेक्षा भाग्यवान मीच आहे. म्हणजे मारुती तुला तर काहीच दिलं नाही, कसा तू भाग्यवान? मारुतीरायाने सांगितलं रामा किष्किंधेचं एकच पद भेटलं सुग्रीवाला, लंकेचं एकच पद भेटलं विभीषणाला. तुम्ही जरी देव असले प्रभू तर तुम्हाला सुद्धा एकच पद भेटलं. अयोध्या नगरीचं तुमच्या सगळ्यांना एकच पद भेटलं, पण हा मारुती एवढा भाग्यवान आहे, याला हे 2 पद भेटलेत. अन्य पदाची काय गरज आहे? रामाच्या पायाशिवाय दुसरं काही मागणंच नाही. याला म्हणतात सांडोनी उद्वेग. गेले आशा पास निवारुनी, गेले आशा पास भक्त ऐसे जाना, जेतेही उदास. भक्त ऐसे जाना, जेते उदास. भक्त ऐसे जाना, जेतेही उदास. भक्त ऐसे जाना, जेतेही उदास. भक्त ऐसे जाना, जेते उदास. गेले आशा पास निवारोनी, विषय तो त्यांचा झाला नारायण, विजय त्यांचा झाला नारायण. नारायण नारायण नारायण. विठोबा रखुमाजी, जय जय गोपाल कुमार. विठोबा रखुमाई, गोपाल कुमार. हरी जय जय. ताळी. हा जय जय गोपाल कुमार. हरी जय जय, हरी जय जय गोपाल कुमार. गोपाल कुमार रघुमार. एकदा पुरुष मंडळी सगळे हातवरी करा जोरात. एक पोरं म्हणले पवाडा म्हणा सर्व. हा गुपकीत वाजवा मस्त.
किंमत केली दुधाची आई तुझ्या जिजाग झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी माझा ग झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी माझा ग झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी राजा झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी राजा हात वर घ्या टाळी जय हो काय बात आहे काय गाव आहे नंबर 1 शाबास किंमत केली दुधाची आई तुझ्या जिजाग किंमत केली दुधाची आई तुझ्या जिजाग झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी माझा ग झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी राजा झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी राजा टाळी वाजवा आहा राजा धीरज छत्रपती शिवाजी महाराज की आवाज कमी पडायला जरा टाळी ओ धन्य धन्य जिजाबू माता तिने घडविला विधाता घडविला विधाता तिने घडविला विधाता धन्य धन्य जिजाबू माता तिने घडविला विधाता तिने घडविला विधाता तिने घडविला विधाता हे शत्रूला चांगली त्यांनी दिली सजा हो शत्रूला चांगली त्यांनी दिली सजा हो झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी राजा झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी राजा झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी राजा झाला राजा शिवाजी राजा हातवरी घ्या टाळी वाजवा आहा शिवबा जन्माला लाच नसता अरे हिंदू धर्म बुडाला असता हिंदू धर्म बुडाला असता हिंदू धर्म बुडाला होता माझा राजा जन्माला लाच नसता अरे मानव धर्म बुडाला असता मानव धर्म बुडाला असता मानव धर्म बुडाला असता करुणी आरती मूर्ती त्याची पूजा भो करुणी आरती मूर्ती त्याची पूजा घो झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी माझा झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी राजा झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी राजा टाळी आहा आई तुझ्या जिजाग किंमत केली दुधाची आई माताची जाग झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी राजा 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 छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की हर 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 बजरंग बली की महाराजाबद्दल आपल्याकडे आहे का नाही अरे 18 पगड जातींना ज्यांनी कधीच केलं नाही नाराज
तेच झाले महाराष्ट्राचे छत्रपती शिवाजी महाराज. म्हणून त्यांचं खूप सांगण्यासारखं आपल्याकडं आहे. पुन्हा कार्यक्रम पोराला शिवजयंती ठेवायचा असल्या मग आता कशाला सांगायचं. या ठिकाणी मला शहाजीचा बाळ यवनाचा काळ शिवनेरीवर जन्मला शुभन बांधल त्वरण त्वरण्याला अशा प्रकारचं आहे हे. पुढच्या सप्त्याला भांडवल ठेवावं लागतं. या ठिकाणी भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग आणि पावलो हे संग सुखयाचे सुखामा झाले धरितायाचा संग आणि पळाले उद्वेग सांडोनिया आम्हाला सुख प्राप्त झालं. आम्ही पांडुरंगाची भक्ती केली, पांडुरंगाची संगती केली आणि अत्यंत दुःखाची निवृत्ती, प्रमाणाची प्राप्ती, इतिना मोक्ष आम्हाला असा प्राप्त झालेला आहे. मंडळी सुख सुख म्हणजे काय आहे? सुख शब्दाचा अर्थ आहे कायमचं दुःख जाणं आणि कायमचं सुख प्राप्त होणं. आता मला सांगा, आधी रोग जावा का माणसाला जेवण जास्त जावं? आधी शरीरातला काय जावा? सगळा रोग जावा आणि मग माणसाला अन्न शरीराला लागावं. तसं विचारसागरामध्ये असं सांगितलं की पूर्ण माणसाचं दुःख जाणं आणि पूर्ण सुख प्राप्त होणं याचं नाव आहे मोक्ष. याचं नाव किंबहुना सोय जीवात्म्यासी लाह्य तेथे जे होय तया नाम सुख. अशा प्रकारचं सुख आम्हाला तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयांति ते. आपण पिविन एक तैसे ते सुख साजूक सप्रेमा लागी देख ठेविले जतन. जसं सासूबाई चांगलं तूप ठेवते कोणाकरता? त्याप्रमाणे भक्ता करता देव सुख ठेवत असतो. सुखामा झाले धरिता याचा संग महत्वाचा आहे. देवाचा संतांचा ग्रंथाचा संघ असावा. मंडळी काय आपल्या साधू संतांना कष्ट केले हो. गाथा ज्ञानेश्वरी हनुमान चालीसा हे सगळे ग्रंथ आपल्या करता. आपण ग्रंथ आणतो जे घरी आणून बांधून ठेवतो की दुसऱ्या सप्त्याला ज्ञानेश्वरी पारायण. ग्रंथ इसलिए नहीं होते कि वो घर में आकर बांध कर रखिए. ग्रंथ तो इसलिए होते कि जीवन की आज्ञान की ग्रंथियाँ छूट जाए. ग्रंथ इसलिए होते. ऐकता ना? गुरुवरे आमचे चैतन्य महाराज देवरुकर बाबा सांगतात कमीत कमी 50 वया वाचा. महाराज वेळत नाही 25 वाचा, 10 आहोत जेव्हा मरायला टाईम नाही 5 एक तरी आम्हाला वाचताच येत नाही, दुसरं काय कळतच नाही. आणि म्हणजे आतापर्यंत ज्ञानेश्वरी कोणाला कळाली? गुरुवर्य किसन बाबा साखरे बाबा किती ज्ञानेश्वरी तयार होती. ते म्हणले आजूसुद्धा ते म्हणले मला एका ओळीचा सुद्धा अर्थ कळाला. गुरुवरे चैतन्य महाराज चंद्रशेखर महाराज देवलुकर बाबा एका अभंगावर 2 अभंगावर 4 महिने बोलतात. त्यांना म्हणलं ह्या ओळीचा अर्थ म्हणले आतापर्यंत अजून मला काय मेळ लागला. म्हणजे जे गुरुजी एका शब्दावर 4 महिने बोलतात ते सुद्धा म्हणजे आम्हाला ज्ञानेश्वरी कळाली नाही. आणि आम्ही टिपणावाले म्हणत कसं काय तू गपची बस तू ऐकूनच चालायचं. ऐक चैतन्य महाराज त्याला वाचता येत नाही का? काय चिंता करू नका आई साहेब, नुसतं तुम्ही ज्ञानेश्वरी बोट फिरवत राहा. आणि म्हणजे मग बोट फिरल्यावर काय म्हणजे तुम्हाला उठल्यावर सवय लागेल. कमीत कमी हातात त्यानिमित्तानं ज्ञानेश्वरी तरी येईन ना. तू ज्ञानोबरांच्या फोटोकडे ते बघता ना ते अक्षर समजत नाहीत पण त्याच्या हात तरी बोट तरी फिरवा. बोट फिरवायची एकदा सवय लागली आणि तुमची तपश्चर्या सुरू झाली आणि एकदा का तप झालं की मग तुम्हाला ज्ञानेश्वरी बोट फिरवायची गरज नाही. ज्ञानेश्वरी तुमचं आयुष्यभर बोट सोडणार नाही आणि कल्याण झाल्याशिवाय राहा. कसं असतं चांगले गुण घेतले पाहिजे. पुण्यश्लोक अहिल्यामाता म्हणजे नगर जिल्ह्याचा म्हणजे अहिल्यानगरचा मुलगा 19 वर्षाचा देवव्रत त्यांनी 2000 संस्कृत श्लोक पाठ केले. बरं ते काय संस्कृतमध्ये आपले गीतेतले 2च छंद आहेत गीतेमध्ये, पण 8 छंदामध्ये त्यांनी मंत्र म्हणले उर्ध्व सगळं. आणि असे 50 दिवस त्यांनी काशीमध्ये मंत्र म्हणले आणि 2000 मंत्र म्हणले आणि विश्वामधला 2 नंबरचा विद्वान ठरला. 200 वर्षापूर्वी वेदनारायण यांनी नाशिकला पारायण केलं आणि 200 वर्षाचा विक्रम तोडला आणि काशीला त्यांनी मंत्र म्हणले आणि विश्वामध्ये त्यांचा 2रा नंबर आला. म्हणजे याच्यातून काय घ्यायचं आहे सातवणकर मंडळी?
की त्यांनी 2000 श्लोक पाठ केले. आपण कमीत कमी 1000 तरी श्लोक पाठ करू शकतो, 200 तरी करू शकतो. 19 वर्षाचा मुलगा काय करू शकतो हे जगाला आदर्श आहे. आपली 19 तर एकच आहे, बाबाला सांगते रिचार्ज माराले का फाशी घेऊ. यंदा मग जमलं तर बरं आहे, नाही तर जिंदगीतून काय फायदा नाही. तुला तर ट्रक अंगावून घालायला पाहिजे. तुला बायको सुद्धा देत नाही म्हणल्यावर तू काय कर, आपलं तिकडं आंध्रात जाऊन आपलं तिकडं वाळूचे ट्रक हे ते रस्त्याला आपलं भात करायचा, बोरं खंदायचे. आपले विचार बघा ना. आपले 22 वर्षाचा मुलगा बस म्हणला महाराज एकच ध्येय राहिले आता, काय लग्न झालं की आपलं कल्याण झालं. आणि ते विश्वामध्ये घाल. मग ध्येय संकोच विचार ठेवायचे नाही. याला कसं काय नाही नाही, आपले विचार आकाशासारखे मोठे पाहिजे, व्यापक. एखाद्यानं क्षमा केलं, त्याला गुन्हा केला क्षमा करा. मोठा कोण असतो? जो अपराधाला माफ करतो, जे मोठा. ज्ञानोबारांनी त्या हिशोबा क्षेत्राला जाळून टाकला असता, डोळ्यातून अग्नी निघाला असता. पण त्यांना तसं नाही केलं. नामदेवरायांचं गुरु केलं आणि आपलं संतत्व जगाला प्रगट करून दाखवलं. आणि आपल्या जीवनामध्ये संगती देवाची घडावी, चांगल्या विचाराची. आता एवढे गुटके झालेत, काय काय आता काय सांगा. मोटरसायकल लांब पळवणं, अगदी आता काय किंमत कळती हे गेल्याच्या नंतर जे का पार्टाची किंमत कळती. गुरुजीला अनुभव आला, ते असे बरेच आहेत. मग त्यांना वाटते आपण आला लक्षात तुमच्या. म्हणून घरिता याचा संग आणि पळाले उद्वेग सांडणे. पहिला शब्दाचा उद्वेग शब्दाचा अर्थ आहे आशा, आणि दुसऱ्या अनिर्वचनीय असल्यामुळं काम क्रोध लोभ मद मत्सर अहंकार मितूपणा आमचा निघून गेला. ठीक आहे महाराज, तुम्ही भक्ती केली, 1 सुख प्राप्त झालं, 2 तुमचे काम क्रोध लोभ निघून गेले. हा ना, काम क्रोध बघा ना. तुकोबराय, ज्ञानोबराय, सावता महाराज, नरहरी काका, गोरोबा काका आदी करून संत त्यांनी पहिल्यांदा काम म्हणजे इच्छा, काम म्हणजे अपेक्षा, काम म्हणजे तृष्णा. काम शब्दाचा अर्थ आहे आशा. त्यांनी कामयेश क्रोधयेश रजगुण समद्भव महाशनो महापापमा वैदिन वैरिनाम. अर्जुना, या जगात जर कोण वैरी असते तर कामयेश क्रोधयेश. इथं सेलूच्या बाजूला मोरे गाव, जमिनीसाठी भांडणं झाले. एक भाऊ गेला आणि एक दुसरा जेलमध्ये, एक मेला आणि एक जेलमध्ये गेला. जमीन तशीच आहे मोरेगावच्या बाजूला. कशासाठी? हां हो, आपल्याला कोण द्या बघा. आपल्या मठाचा मेळ लागला. हो आहे. तुमचं गाव हलक्यात नाही बरं का, चॅप्टर गाव दिसायला. हो मी कोणाला बोल देत नाहीत, पण हेच मला बोलू देत झाले. हुशार गाव आहे, छान चालू माणसं म्हणजे हुशार आहे. या ठिकाणी मंडळी मला काय सांग ना, हुशार झाले तर माणसं. लहान लहान लेकर गोविंद महाराज हुशार. गुरुजी पहिले मथारे माणसं, मथाऱ्यापेक्षा आता मथारे बाया हुशार झाले. महिन्याखाली आमच्या हैदराबाद बँकेत परभणीला व्हिडिओ महाराज एक 80 वर्षाची मथारेली हातामध्ये खताची थैली बँकेमध्ये आली. ते केस हिचकलेले. मॅनेजर मला आजी व्हा बाहेर, इथं पैसे भेटत नाहीत. ते म्हणली पैसे तुला माग घालणे आले, पैसे भरायला आले. आणि किती आहेत तुमच्याकडे पैसे? म्हणजे 30 लाख रुपये. मॅनेजर 3 गिलास पाणीच पिलं. म्हणले आजी का पेन्शन आहे का मालकाची पेन्शन का तुमची का रान इकलंय? म्हणजे शहाणपणा करू नको, हे माझ्या मेहनतीवर कमवलं. म्हणजे काय मेहनत करतात आजी 80 वर्षाच्या? म्हणजे मॅनेजर मी लोकांसोबत पैंजा लावायचे, पैंजा आणि पैंजा जिंकून 30 लाख रुपये जमा केले तुझ्या बँकेत भरायचे. कसं काय? म्हणजे मी गावात नाही जिल्ह्यात कोणालाच सगळ्याला हरून टाकते, माझ्याशिवाय कोणी जिंकत नाही. एवढी बुद्धी तुमच्याकडे? हो माझ्यासोबत पैंज लावता. म्हणजे तुझ्यासोबत लावते. काय लावायची? 1 लाख रुपयाची लागली गुरुजी पैंज. आणि मग आजीने सांगितलं असं आहे मॅनेजर, तुझ्या डोक्यावर जे केस आहेत ना, केस हे काय ओरिजिनल नाहीत, हे मुंबईचा टोप आणून बसलेला, हे डुप्लिकेट केस आहेत. मॅनेजर म्हणला ओरिजिनल होतीच ना. मला काहीचे काय 50 पैसे संपले काय कोणाला माहीत. एवढा चान्स आहे 1 लाख रुपये कमवायचा. आजी ओरिजिनल आहेत. आजी म्हणली डुप्लिकेट आहेत. लागली पैंज 1 लाख रुपयाची. आजी म्हणली उद्या सिद्ध करून दाखवते. परभणी जिल्ह्यातला 1 नंबरचा वकील आणला बँकेमध्ये. वकील उभा केला. म्हणजे वकील साहेब हे मॅनेजरचे केस डुप्लिकेट आहेत. ते मॅनेजर म्हणला वकील साहेब बघा ओरिजिनल केस आहेत. म्हणजे तसं नाही, मला सिद्ध करून दाखवू दे, मला असे केस लुचून बघू दे. ते मला 1 लाख रुपयाचा प्रश्न आहे. ते महाराज मॅनेजर उभा टाकला. आजीनं केस धरले असे मोठमोठ्यानं लुचू लागली. जशी लुचू लागली बाजूचा वकील दनादन भितळानं हाणून घेऊ लागला. मॅनेजर म्हणला आजी हा वकील काहून हाणून घ्यालाय? म्हणली तुझ्यासोबत 1 लाख रुपयाच्या पैंज लावायच्या अगोदर मी वकिलासोबत 5-5 लाख रुपये पैंज लावलेली की मी तुझ्या बँकेमध्ये येईन आणि तुझे केस लुचीन. ते आता 5 लाख रुपये हरलंय, त्याच्याकडून 5 लाख घ्यायचे, तुला 1 लाख रुपये द्यायचे आणि पुन्हा 4 लाख बँकेत भरायचे. मथारीनं 34 लाख बँकेत भरली.
पण या ठिकाणी हो याला हुशार माणसाला काय कमी राहिली, एकाचडी एक माणसं हुशार झालेले आहेत. पण मला काय सांगायचंय की तुकाराम महाराज म्हणजे काम क्रोध आमचं सगळं गेलं आणि आम्हाला कोणतं सुख प्राप्त झालं. तुका म्हणे सुख बहु झाले जीवा, तुका म्हणे सुख बहु झाले जीवा, तुका म्हणे सुख बहु झाले जीवा, तुका म्हणे सुख बहु झाले जीवा. तुका म्हणे सुख बहु झाले जीवा, तुका म्हणे सुख बहु झाले जीवा, तुका म्हणे सुख बहु झाले जीवा, तुका म्हणे सुख बहु झाले जीवा. घडलिया सेवा विठोबाची, घडलिया सेवा विठोबा, घडलिया सेवा विठोबाची, 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 घडलिया सेवा विठोबाची. दुःखामा झाले धरितायाचा संग, सुखामा झाले धरितायांचा संग, सुखामा झाले धरितायाचा संग, सुखामा झाले धरितायाचा संग, सुखामा झाले धरितायाचा सुख आमाधाले धरितायाचा संग, सुख आमाधाले धरितायाचा संग. पळाले उद्वेग सांडोनिया, 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 पळाले उद्वेग सांडोनिया. सुखामा झाले धरितायाचा संग, 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 धरितायाचा संग, धरितायाचा संग. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम तुका म्हणे सुख बहु झाले जीवा, घडलिया सेवा विठोबाची. आम्हाला सुख प्राप्त झालं, आनंद प्राप्त झाला, देवाचं दर्शन झालं आणि आम्हाला दर्शन झाल्यामुळं विठोबाची सेवा घडली. ज्यांनी ज्यांनी सेवा पांडुरंगाची केली, ज्ञानोबराया तुकोबरायांची केली,
आणि खरं एक वाक्य तुम्हाला पटलं तर लक्ष द्या का किशोरदाजी, असं आहे, जे सुख ज्ञानोबरायांना प्राप्त झालं नाही, जे सुख तुमच्या गावातल्या मारुतीरायांना प्राप्त झालं नाही, ते आपल्या सगळ्यांना प्राप्त होऊ शकते किंवा झालेलं आहे. ते म्हणतात लग्नाचं का, तसं सुख नाही. मग जे ज्ञानोबरायांना त्यांची सेवा करण्याचं जे सुख प्राप्त झालं नाही, जे मारुतीरायाला त्यांचं मंदिर बांधण्याचे त्यांना जे सुख प्राप्त झालं नाही, ते आपल्याला सगळ्यांना सुख प्राप्त होऊ शकते. त्यांच्या मंदिराला मदत करणं आणि त्यांची सेवा करणं. कारण मारुतीरायांची सेवा करू शकत नाहीत, ज्ञानोबारायांची सेवा करू शकत नाहीत, आणि ज्ञानोबाराय मारुतीराय स्वतःचं मंदिर बांधू शकत नाहीत. पण ते मंदिर बांधण्याचं आणि त्यांची सेवा करण्याचं सुख हे आपल्याला प्राप्त होऊ शकते. घडली या सेवा विठोबाची, वि म्हणजे विधाता, नि म्हणजे निळकंठ, ल म्हणजे लक्ष्मीपती, ब्रह्मदेव, विष्णुदेव, महादेव या तिघांचं स्वरूप म्हणजे पंढरीचा पांडुरंग. घडली या सेवा विठोबाची, सुखामा झाली धरिता याचा संग, पळाले उद्वेग सांडोनिया. या ठिकाणी सुंदर आपण या ठिकाणी भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग. पुन्हा मला 1 मिनटं बोलायचे तत्वत सुंदर आपल्याला या ठिकाणी आता चाल ऐकायची आहे. सोहमजी महाराज छोटे बालक आहेत, त्यांची आपल्याला एक शॉर्टकट एक चाल ऐकायची आहे. सर्वांनी 5 मिनटं अजून कोणी उठायचं नाही. या इथे हे माहिती घ्या. तू कामाने सुख भव झाले जेवा, तू कामाने सुख भव झाले जेवा, तुका म्हणे सुख बहु झाले जीवा, तुका म्हणे सुख बहु झाले जीवा, तू कामाने सुख बहु झाले जेवा, तू कामाने सुख बहु झाले जेवा, तुका म्हणे सुख बहु झाले जीवा, तुका म्हणे सुख बहु झाले जीवा. घडलिया सेवा विठोबाची, घडलिया सेवा विठोबाची, सुखा माझा सुख माझाले धरतीयाचा संग, सुख माझाले धरतीयाचा संग, सुख माझाले धरतीयाचा संग, सुख आम्हा झाले धरिता याचा संग. वा आम्हा झाले उद्वेग सांडूनिया, पळाले उद्वेग, पळाले पळा पदम बगमग गमदनी दानी दम गरे गरे स.
पळाले उद्वेग पळाले उद्वेग गमदनि धरनि ददनि दमद गम रे गरे स पळाले उद्वेग पळाले उद्वेग पदम बग मारे गरे स रे ग म दनि द रे ग म द ग म दनि द धनी 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 दम दम गम करे स ग म धनी ग म धनी ग ग म म ध धनी ध टाळी वाजवा हा हा गमदनि स गमदनि गमदनि द सदनि द म द म गरे गरे सरे रे ग ग म म द द द नि नि द ग ग म म द द नि ग म द नि द पळाले उद्वेग पळाले उद्वेग पळाले उद्वेग उद्वेग सांडोनिया गांडोनिया सांडोनिया 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 पदम ग मदनि ग मदनि ग मदनि ग मदनि पळाले उद्वेग सांडोनिया पळाले उद्वेग पळाले उद्वेग सांडोनिया सरे करे रे गम ग गम मद धनी नि द गम मद धनी नि द गम धनी द पळाले उद्वेग सांडोनिया पळाले उद्वेग सुख सुख झालं धरतीच सुख झाले दयाचा संग सारणी रे रे मद ग मदनी नि द रे नि द रे ग रे द नि द रे द नि द नि द नि द म ग रे स नि स रे ग म द ग म द नि ग
गम धनी धर धनी 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 धर धनी 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 धर धनी धर धनी धर धनी धर धनी धनी धर धनी 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 ध मद 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 धनी 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 ध मग जे सा रे ग म धनी ध 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 पळले उद्वेग सांडूनी धनी धरे ध धनी ध धनी मद मब प मद प म ग म धनी ध ग म धनी ध ग म धनी ध ग म धनी ध ग म धनी ग म धनी ध ग म धनी 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 ध नि ध प म ग रे सा ध नि रे ध ध प प म म ग ग रे रे ध ध ध नि 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 ध ध ध प प प म म म ग ग ग रे रे ग म धनी ध 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 नि ध प म ध प म प ग म प म ग म ग रे ग रे सा हा पळाळे उद्वेग पळाले उद्वेग सांडूनी पळाले उद्वेग सांडूनी सुख धरतीचा संग सुख धरतीचा याचा संग सुख धैर्याचा संघाचा या ठिकाणी सोहमजी म्हणजे आपल्या गावाचे मामा आहेत का तुमच्या इथं आईचे मामा आहेत त्यांच्या आईचे मामा तुमच्या गावचे हां शेलगावचे ते आणि इथं त्यांच्या आईचे मामा आहेत अगदी आमच्या परभणीमध्ये 1000-2000 विद्यार्थ्यांना शिकवायचं काम शास्त्रीय संगीताचं गुरुजी देशमुख सरांचा भाषा हां नातू देशमुख सरांचा नातू अगदी त्यांचं खूप शास्त्रीय संगीत तयार आता हे आम्हाला मिळ लागणं पण आता हे गुरुजी हे आमचं आता घालेन लोटांगण मोकळं पटांगण पण हे एवढ्या तालबद्ध आता माऊली एवढे वाजणार आणि त्यांना जाग्यावरती आणणं म्हणजे सोपं नाही ना हे सर्व आता ते तुमच्यातले तुमच्यात आणि इकडं संगीत सर आमचे दाजी गणेश महाराज अख्खे आळंदी ज्यांनी गाजवली एक काळ तबला आमच्या जांबाला खूप 8-8 दिवस सेवा केली आणि गणेश महाराज तेव्हा दिसायला सुंदर वाजवणं सुंदर असं कडक पक्वात काय असतंय मोठमोठे कीर्तन ढोक महाराज असतं आमच्या जांबाला 8-8 दिवस सेवा केली आणि आळंदी म्हणजे कितीतरी विद्यार्थ्यांना तेव्हा तबलाच जास्त नव्हता इकडे पांडुरंगचे पांचाळ परभणी आणि गणेश महाराज हे असे दोघं-तिघंच तबल्याला समजा त्या काळामध्ये कॅशिटी वाजवल्या असं तबला वाजवायचं काम केलं गुरुजी या ठिकाणी गुरुस्थानी त्यांना धन्यवाद माऊली महाराज पहिल्याच भेटीमध्ये आमचे एवढं एकोणाकाला जमलं ते म्हणजे तू 3 चपात्या काय मी 4 खातो मॅडम आपलं जमते गड्या हो म्हणजे हे आमचं जेवणामुळं प्रेम वाढलं हो ते जेवणातून आमचं जमलं आता बाकीचं होईन गावाचं आणि या ठिकाणी संजय महाराज फोके आमचे गुरुजी खूप भावप्रधान गाणं गावातले सोहमजी आपले भागवताचार्य युवा कीर्तनकार आपल्या गावाचं रत्न आता खूप त्यांच्या परभणीकडे तारखे आहेत मोठमोठ्या गावाला भागवत कथा कीर्तन आणि वारकरी स्वभाव असे योगेश महाराज आकात आपले बाबा कीर्तनकार जुनं ज्यांनी गाजवला जुने माणसे सर्व आणि गावातले जे
भजनेत काकडा भजन मला डोळ्यातून पाणी आलं की 12 महिने काकडा आणि संध्याकाळी गाथ्यावरलं भजन वेळोवेळा पारायण नारायण हे करी. मग असं पारायण चाललं तुम्हाला धन्यवाद. अगदी गुरुजीचं काय वर्णन करावं. एवढे माणसं शिकले आहेत पण विद्या विनयने शोभते. गुरुजीकडं सगळंच आहे पण सगळ्याला सांभाळून कसं घेता येईल हा जर गुण जर कोणाचा असेल महाराष्ट्रामध्ये तर शिवाजी महाराज नाहीतर त्यांना काय 5.5 मात्रेन 3.5 मात्रेन 2.25 हे काय मग तर मागचा माणूस काय नाही गुळखाना आपलं टाळ घेऊन द्या मोटरसायकल पुढे जातो मी गावाकडे. पण असं न करता संजय महाराज त्यांची शिष्य आहेत आम्ही शिष्यच आहेत. अशा चाली म्हणा वारकरी चाली म्हणा असं सगळ्यांना सोबत घेऊन चालणारा महात्मा जे काकडे महाराज आहेत विनेकरी आहेत. आणि 2 चोपदार मला नंबर 1 आवडले बरं का असे फ्रेश. हो खोलीत होते लाकडं 2 चोपदार तिकडं मी एकटाच इकडं. या ठिकाणी दोन्ही चोपदार धन्यवाद. आणि जी साऊंड सिस्टीम आहे सुंदर माणूस कशामुळे असं पत्राचं वातावरण तरी पण त्यांनी कुठलाच असा विक्षेप न होता शिट्टी न वाजवता असं सुंदर वाजवलं त्यांना धन्यवाद. आणि हे सगळं कीर्तन महाराष्ट्र नाही तर भारत देशापर्यंत नेण्याचं काम जे करणार आहे ते म्हणजे आमचे यूट्यूब चॅनल आनंद कीर्तनाचा. असं आनंद कीर्तनाचे या ठिकाणी मालक या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचं यूट्यूब चॅनल आहे. हेच कीर्तन महाराष्ट्रभर सगळीकडे गाजणार आहे. तुम्ही सुद्धा कीर्तनना त्या यूट्यूबला सबस्क्राईब करा घंटी वाजवा त्यांना सहकार्य करा सदस्य व्हा आणि मोबाईलवरती कीर्तन ऐका. त्या भयाला धन्यवाद. चटकन तो लग्न होईन काय हरकत नाही. हो धन्यवाद. आणि बाकीचे जे आहेत वेडे वाकुडे लेकुराचे बोलन करीती नवल माय बाप सोमजी धन्यवाद तुम्हाला सर्वांना. बोलता बोलता अपशब्द गेला असन तर माझी मला परत करा लावून आमचे किशोरदाजी आलेले सर्व प्रेमातले माणसं आहेत. आता कोणाकोणास नागा सर्व आणि बालगोपाळ आहेत तरुण बांधव आहेत वृद्ध माणसं आमच्या बहिणी या ठिकाणी बहुसंख्या येणारा तुम्हाला सुद्धा धन्यवाद. बोलता बोलता एखादा अपशब्द गेला असन तर माझी मला परत करा. वेडे वाकुडे लेकुराचे बोल आणि करीती नवल माय बाप. सर्वांनी एकदा अर्धा मिनिट भजना. मीराबाई पांडुरंगा जनाबाई पांडुरंगा भजन आहे टाळी. मीराबाई पांडुरंगा जनाबाई पांडुरंगा मीराबाई पांडुरंगा जनाबाई पांडुरंगा मीराबाई पांडुरंगा जनाबाई पांडुरंगा मीराबाई पांडुरंगा जनाबाई पांडुरंगा विठ्ठल 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 पांडुरंगा नामदेव पांडुरंगा ज्ञानदेव पांडुरंगा नामदेव पांडुरंगा ज्ञानदेव पांडुरंगा नामदेव पांडुरंगा ज्ञानदेव पांडुरंगा नामदेव पांडुरंगा ज्ञानदेव पांडुरंगा विठ्ठल 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 पांडुरंगा यज्ञ स्वरूपा पांडुरंगा यज्ञ रक्षका पांडुरंगा यज्ञ स्वरूप पांडुरंगा यज्ञ रक्षक पांडुरंगा हातवरी सर्व टाळी जय हो. हरी बोल. यज्ञ स्वरूप पांडुरंगा यज्ञ रक्षका पांडुरंगा यज्ञ स्वरूप पांडुरंगा यज्ञ स्वरूप पांडुरंगा विठ्ठल 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 पांडुरंगा विठ्ठल 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 पांडुरंगा विठ्ठल 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 विठ्ठल
जय जय विठ्ठल.